मलाही असं वाटतं का कधी-कधी, की मी खूप थकलेली आहे किंवा मी आता अगोदरच्या सारखी एनर्जेटिक राहिलेली नाही. मी इतकी लेझी किंवा आळशी कशी झालेली आहे, दिवसभर काम करते तरी कुठेतरी गिल्ट वाटते. मी काहीच का करत नाही आहे किंवा मी करते तरी मला का प्रोत्साहन मिळत नाहीये. तर नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि आज मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे, की आपल्याला लेझी का वाटतं, आळशी का वाटतं, घरात एवढा पसारा वाटतोय आणि तरी मन का खाली वाटतंय किंवा घर एवढं स्वच्छ असतं तरी का असं वेगळंच वाटतंय आपल्याला कधी-कधी. तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला व्हिडिओत मिळणार आहे. त्यामुळे आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी ती 10 कारणंही तुम्हाला सांगते, की आपल्याला लेझी का वाटतंय, आपण का काम करू शकत नाही किंवा का ओव्हरलोडेड वाटते किंवा का निगेटिव्ह थॉट येतात आणि त्यातून बाहेर निघण्याचं सोल्युशन पण सांगणार आहे. तर 30-40 म्हणजे तुमचा शेवट नाही आहे. तर तुमच्यात स्ट्राँग होण्याची ह्युमिनिटी पॉवर आहे एवढं लक्षात ठेवायचं. चला तर सुरुवात करूया. तर बघा, आज मी तुम्हाला एक ट्रू सांगणार आहे. तुम्ही लेझी नाही आहात. तुम्ही फक्त मेंटली आणि इमोशनली एक्झॉटेड झालेल्या आहात. आता असं का म्हणताय गं ताई? तर बघा, आपण सकाळी आपला दिवस सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होतोय, गजर वाजतोय, पण शरीर उठायला तयार नसतं. तरी पण आपण कसंबसं उठतो. सगळ्यात पहिलं काम असतो सगळ्यांचा विचार करतो. स्वतःचा कधीच करत नाही हां, लक्षात ठेवा. सगळ्यांचा विचार करतो. डब्बा, नाश्ता, कपडे, शाळा, ऑफिस मग सगळं घरातलं आवरायचं आणि मग आपल्याला एवढं सगळं करूनही कोणी विचारतं का, "तू कशी आहेस?" उलट आपल्याला विचारतं, "तू काय करतेस?" म्हणून आता मी तुम्हाला 10 डीप एक्सप्लेनेशन कारणं सांगणार आहे, की आपण स्वतःला लेझी का मानतोय किंवा लेझी का बनत जातो. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली झोप होत नाही. ताई आम्ही तर झोपतो ना, पण सगळ्यात शेवटी आम्ही उठतो पण सगळ्यात अगोदर. म्हणून शरीर कधीही विश्रांती आपल्याला म्हणतं शरीर, की तुला थोडी विश्रांतीची गरज आहे. पण शरीराला आपण विश्रांती देत नाही आणि मग आपल्याला कशी ऊर्जा येणार? त्यामुळे मग आपलं मन पण थकतं आणि आपलं हे पहिलं कारण आहे, जे की आपल्या हेल्थपासून सुरू होतं आणि तिथेच मग आपण ओव्हरलोड होत जातो. आता दुसरं कारण ताई, ॲप्रिशिएशन नाही. घर स्वच्छ आहे, इतकं छान राब-राब राबतो, घर स्वच्छ ठेवतो, जागच्या जागी सगळं सामान ठेवतो. पण कोणी एका शब्दानं कौतुक करणार नाही. इतकं छान मरमर करून जेवण बनवतो, पण कोणी असं म्हणत नाही, की "आज तू छान स्वयंपाक केला" की "आजची भाजी खूपच छान झाली." "आजचा भात खूप छान झालाय" किंवा "आज तू काहीतरी टेस्टी बनवलं." असं कोणीही म्हणत नाही. आणि कौतुक तर दूरच. खूप कमी घरात आपल्या हाउसवाईफचं कौतुक होताना दिसतं आणि मी तुम्हाला खरंच सांगते, ते असे महान असतील हाउसवाईफ, की त्यांचं कौतुक होत असेल. कारण भरपूर आपण आपले कान असे म्हणजे ते कौतुक ऐकण्यासाठी असे आपल्याला वाटतं कधी आपलं कौतुक होईल, पण कधीही कौतुक होत नाही. जर कौतुक झालं, तर आपण डबल एनर्जेटिक होऊ, पण हे त्यांना कळत नसतं. तिसरं आणि महत्वाचं म्हणजे मेंटल लोड. फक्त काम नाही, तर आपण एवढा मेंटली विचार करत असतो, की मला उद्या काय बनवायचंय, बिल कधी भरायचंय, मुलांचं होमवर्क कधी करायचंय, घरात काय संपलं, बाजार काय आणायचंय. लिस्ट संपत नाही आणि आपले विचारही कधी संपत नाही आणि हा सगळा माझ्या भाषेत इनव्हिजिबल प्रेशर आहे. म्हणजे जरी तो आपल्याला प्रेशर वाटत नसला, तरी तो एक प्रकारचा अदृश्य स्वरूपातील प्रेशर असतो आणि मग आपण मेंटली लोड होत जातो आणि त्या लोडचं केव्हा ओव्हरलोड होतं हे आपल्याला कळत नाही. चौथा आणि महत्वाचा पॉइंट बघा, स्वतःसाठी गोल नाही. सगळ्यांची स्वप्न. मुलगा काय बनणार आहे, तुला काय बनायचं आहे, तुझा पेपर आहे, तुझे मार्च महिन्यापासून पेपर आहे. त्याला गोल डिसाईड करून देतो, पण स्वतःचे गोल कधीच डिसाईड करत नाही. पूर्वी भरपूर स्वप्न होती आपली, पण आता फक्त रिस्पॉन्सिबिलिटी आणि जबाबदाऱ्या आहेत. जेव्हा स्वतःसाठी डायरेक्शन नसतं, तेव्हा आपलं मनही थकलेलं असतं आणि जेव्हा मन थकलेलं असतं, तेव्हा आपण स्वतःच थांबतो आणि मग आता आपण म्हणायचं, "आता काय करू मी रिस्टार्ट करून?" आणि मग स्वतःसाठी आपण काहीच करू शकत नाही. नंतरचा 5वा पॉइंट म्हणजे कंपॅरिझन. किती कंपॅरिझन करतो आपण स्वतःला. जेव्हा आपण Insta किंवा YouTubeवर बघतो, ती किती फिट आहे, ती तर सक्सेसफुल बनत आहे किंवा मग एखादी शेजारी, ती तर योगा करते. अ, तसं म्हणजे स्वतःला कंपॅरिझन करणं आहे. पण सोशल मीडिया कंपॅरिझन म्हणजे आपली अर्धी एनर्जी खाऊन टाकते किंवा आपण जर आपली जी एनर्जी लॉस्ट करतो ती म्हणजे दुसऱ्यासोबत कंपेअर करून. त्यामुळे स्वतःची कोणासोबत तुलना करू नका. मी कृपया करून तुम्हाला सांगते, तुम्ही जे आहात ना ते बेस्ट आहात, आउट ऑफ बेस्ट आहात. तुमच्यासारखं कोणीच नाही. तुम्ही सगळ्यात खूप छान आहात. त्यामुळे स्वतःची कंपॅरिझन कोणासोबत करू नका. हार्मोनल चेंजेस. आता हा पॉइंट कसा लागू पडतो? तर बघा आपल्या हाउसवाईफ किंवा आपली गृहिणी किंवा आपण वुमन्स 30 प्लस 40 प्लस झालं, की आपल्या शरीरात बदल होतात
आपली एनर्जी नॅचरली कमी होते आणि आपण मग फक्त स्वतःला दोष देत राहतो. माझ्याच्यानं का होत नाही? आता काय झालं असं? आपण जे 20 प्लस मध्ये करत होतो ते आता 30 प्लस मध्ये करायला जातो. ते 30 प्लस मध्ये केलं ते 40 प्लस मध्ये पण आपल्याला तसं कसं राहील हो? आपण नॅचरली आपलं शरीर थोडं वीक बनत जातं ना, मग त्याच्यासाठी हेल्दी डाएट घ्यावं लागेल ना आपल्याला. त्यामुळे समोरचा आपला पॉइंट राहील, हेल्दी डाएट पण घ्यावं लागेल. आणि हेल्दी डाएट जर नाही घेतला, आपण पोटभर जेवतो पण हेल्दी डाएट घेत नाही, मूठभर हेल्दी खाणं हे आता आपल्यासाठी आवश्यक आहे. पण स्वतःला दोष देऊन नाही, गिल्ट फील देऊन नाही, तर स्वतःला जोपासत. नंतरचा 7वा पॉइंट आहे ब्रेक नाही. बघा, गृहिणीला, हाऊसवाईफला संडे नसतो, सुट्टी नसते. आता मी माझ्याहून सांगते, आता मी शाळेला जाते, रविवारी सुट्टी असते तरी मला सुट्टी नसते. उलट माझे डबल टिबल कामं असतात, डीप क्लिनिंग असते, मला सुट्टीच नसते. आणि त्यामुळे घराला सुट्टी असते पण मला सुट्टी नसते. त्यामुळे आपण स्वतः ब्रेक घेत नाही आणि आपण ओव्हरलोड होत जातो आणि या सगळ्यातून मग आपण स्वतः कमकुवत होत जातो. नंतरचा 8वा पॉइंट म्हणजे निगेटिव्ह सेल्फ टॉक. मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडून होणारच नाही. हे वाक्य रोज कितीदा तरी रिपीट करतो आपण. प्रत्येक जणाजवळ रिपीट करतो. नाही, नाही माझ्याच्यानं होणारच नाही. बापरे! इंग्रजी मी कशी बोलणार? नको, नको. हे हेल्दी फिट राहणं वगैरे माझं नाही रे बाबा. चला मला नको हे. आणि मग तेच आपलं मन यावर विश्वास ठेवायला लागतं. कारण ग्रॅव्हिटी असते, युनिव्हर्स असते, ते ऐकत असते सगळं आपल्या जिभेद्वारे बाहेर पडतं. तेच मन आपला विश्वास ठेवतं आणि मग आपण तसंच वागायला सुरुवात करतो. लेझीनेस, असंच मेंटली अविकनेस किंवा विकनेसनी आणि मग आपण तसंच बनत जातो. नंतरचा पॉइंट आहे बघा 9वा, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी. सतत घरातली कामं म्हणजे एक्सरसाइज नाही. आता मी किती कामं करते ते दिवसभर, आता काय एक्सरसाइज करायचा वेळ आहे का आमचा? तर ती कामं करताय तुम्ही तुमच्या हाडांची झीज करताय. स्वतःचं काम स्वतः सगळे घरातले कामं करतायत आणि आता तर जे कामं आपण 30 प्लस 40 प्लस झालो ना, आता कामं केल्याने आपण थकतो. मग ती काही आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे का? नाही. एक्सरसाइज केल्याने आपण स्ट्रॉंग होतो. तर मग काय करायचं? तर बॉडी मूव्हमेंट वेगळं करायचं. झोप घ्यायची छान, नंतर वॉकिंग छान करायची, थोडं स्मॉल हॅपीनेसने जगायचं. याला आपण वेगळी बॉडी मूव्हमेंट म्हणू. नंतर शेवटचा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे इमोशनल सपोर्ट हवा. तो फार आपल्याला कमी असतो आणि आपण ह्या मुद्द्यामुळे खूप निगेटिव्ह थॉटमध्ये जगतो. आपल्याला असं वाटतं कोणीतरी येऊन आपल्या जवळ बसावं 2 मिनिटं आणि म्हणावं, "तू ठीक आहेस ना? तुला काही लागतंय का? तुला काही देऊ का? तुला ग्लासभर पाणी देऊ का?" हे शब्द ना आपल्यासाठी डबल एनर्जी क्रिएट करतात आणि आपण उत्स्फूर्तपणे असं छान आणखी आणखी छान कामाला लागतो. बघा तुम्हाला काय वाटतंय माझ्या 10 पॉइंट बद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चुकीचं असेल तर सांगा आणि चांगलं असेल पण सांगा. कारण तुमच्यापासून मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि जी की मी तुम्हाला प्रोव्हाईड करते, तुम्ही मला प्रोव्हाईड करा. नक्की लाईक करा आणि शेअर, सबस्क्राईब करा जेणेकरून मला पण छान वाटेल. आता बघा, मी जे तुम्हाला 10 पॉइंट सांगितले ते माझ्यासोबत पण होत होते. मी सुद्धा असेच एकेकाळी फील करत होते. घर, मुलं, मुली, अभ्यास. मला वाटायचं मी काहीच अचीव्ह करू शकत नाही. पण मला गिल्ट फील होत राहायचं. मग तेव्हा मी ठरवलं. मी स्वतःसाठी 30 मिनिटं सुरू केली, जे की मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला दाखवलं. आयुष्य बदलायला सुरुवात झाली आणि मी काय केलं असं, की ज्याने माझं आयुष्य बदललं? तर मी 30 मिनिटं सेल्फ रूल केले. माझ्या स्वतःसाठी 30 मिनिटं दिली. 5 मिनिटं मॉर्निंग रुटीन प्लॅनिंग केलं, जे की तुम्ही पण करू शकता. ताई आता 5 मिनिटात कसं होईल? होईल. कारण तुम्ही तुम्हाला शांतता वेळेत तुम्ही सांगताय, की माझं मन, माझं शरीर आज एवढंच करेल आणि मी तेवढंच करणार आहे. त्यामुळे वेगळीच फिलिंग येते. वीकली वन सेल्फ डेट म्हणजे काय? आठवड्यातून 1 तास स्वतःसाठी जायचा. डीप क्लिनिंग जरी असला तरी शांत खुर्चीवर बसायचं, छान 1 कप चहा घ्यायचा किंवा जेही आपल्याला आवडतं पेय असेल, मठ्ठा घ्यायचा, ताक घ्यायचं, आपल्या झाडांसोबत बसायचं, छान रिलॅक्स बसायचं, ब्रेक घ्यायचा. पण घ्यायचा, नक्की घ्यायचा. हेल्थ फर्स्ट. महत्वाचं म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचं. आपली त्वचा तजेदार ठेवायसाठी आपलं जेही हेल्दी प्रोटीन आहे ते घ्यायचं, चालायचं, फिरायचं, आनंदायचं, थोडा वेळ बागडायचं आणि त्याने आपली हेल्थ आपण फर्स्ट प्रायोरिटी देऊ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पॉझिटिव्ह सर्कल केला माझ्याभोवती, जो की तुम्हीही करू शकता. निगेटिव्ह थॉटच्या जाळ्यात अडकायचं नाही. छान पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्यायचं आणि निगेटिव्ह लोकांपासून डिस्टन्स मेंटेन करायचं. त्यामुळे आपण स्वतः पॉझिटिव्ह सर्कलमध्ये जगतो आणि आपण खूप छान फील करतो. तर तुम्हाला आजचं जे पॉवरफुल कंटेंट कसं वाटलं? बघा, तुम्ही लेझी नाही आहात. तुम्ही खूप काही करत आहात. पण स्वतःसाठी जगत नाही आहात. फक्त एवढंच. त्यामुळे तुम्ही स्वतःला लेझी फील करत आहात. मग आता 30 प्लस म्हणजे तुमचा शेवट नाही. तो तुमचा स्ट्रॉंगेस्ट व्हर्जनची सुरुवात आहे. आजपासून स्वतःला गिल्ट देणं बंद करा.
आजपासून स्वतःला दोष देणं बंद करा. जर तुम्ही स्वतःला लेझी समजत असाल तर आत्ता या क्षणापासून स्वतःला मजबूत आणि मी स्ट्रॉंग आहे असं म्हणा. मग बघा कसा मिरॅकल होतो. जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी मजबूत बनेल, माझ्याबरोबर तुम्ही पण मजबूत बनाल. आणि तुम्ही स्वतःला फील करत होता का लेझी, हे पण कमेंट मध्ये सांगा. जर तुम्हाला बदलायचं असेल ते पण कमेंट मध्ये लिहा. तर आताच लिहा, मी आळशी नाही, मी स्ट्रॉंग आहे ताई. तर बघा, सुरुवात तर कराय ना, सुरुवात करा, तेव्हाच काहीतरी सक्सेस मिळेल. भेटूया नवीन कंटेंट सोबत, नवीन मोटिवेशन सोबत. काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.